जय छत्रपती शिवराय. तर मंडळी, मी माझ्या मामाच्या गावाला गेले होते. म्हणजे अगदी 1 दिवसासाठी गेले होते. आणि मामाच्या गावाला गेल्यावर काय मजा येते, हे आता काही नवीन सांगायला नको, सर्वांना माहीत आहे. ते एक असं ठिकाण असतं की जिथं आपल्याला असं सर्व सुख मिळाल्याचा आनंद मिळतो. तिथे आजी असते, मामा असतो आपला लाडका. आणि तिथं गेलं ना की फक्त म्हणजे आता आम्ही एवढे मोठे झालोत, तरी पण तिथं गेलं ना की फक्त खेळणं, बागडणं, खात-पीत राहणं एवढ्याच गोष्टी करायच्या असतात. तर तिथे गेल्यावरती सगळेजण क्रिकेट खेळत होते रानामध्ये. सगळे म्हटले की चला आता खूप कंटाळा आला आहे, थोडंसं बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊया. तर तिथंच ना कारवे गाव आहे, म्हणजे कराड तासगाव रोड कारवे, तिथं हे हॉटेल आहे, हॉटेल श्री. तर तिथं आम्ही गेलो होतो. माझे दुसरा जो धाकटा मामा आहे त्याची एक मुलगी होती, मोठ्या मामाची 2 मुलं होती आणि आम्ही चौघं आणि माझ्या बहिणीचा मुलगा, असे आम्ही सगळे खेळत खेळत आहे त्या कपड्यावरती, ज्याच्यावर खेळत होतो घरात होतो ना, तसंच आम्ही हॉटेलमध्ये गेलो जेवायला. तिथं गेल्यानंतर हे चिकन रानथाळी आम्ही घेतली, अनलिमिटेड होती. आता सर्वात महत्त्वाचं माझं कसं असतं माहिती आहे का, की मला स्वच्छता खूप लागते. जेवायला कमी मिळू दे, पण स्वच्छता पाहिजे. म्हणजे काय माहिती, पण ते पहिल्यापासून आहे. आणि तिथं हॉटेल जे आहे ना, मला ते हॉटेल आहे ना, ते हायजीन लागतं. मग तिथं तुमचं एक वेळ जेवण चवीला कमी असेल तरी मी ॲडजस्ट करून घेते, कारण आपल्याला पोटात घालायला जेवण मिळतं आहे ना, बाद झालं. पण ते आजूबाजूला घाण नाही आपल्याला आवडत. तर तिथं गेल्यानंतर ना ती रानथाळी वगैरे होती, अप्रतिम होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता ही माझी एक मामाची मुलगी होती, तिने व्हेज घेतलं होतं कारण ती खात नाही, आणि मामाने पण घेतलं होतं. आम्ही मात्र तुटून पडलो होतो थाळीवरती. सांगायचा मुद्दा हा की इथे तुम्हाला जेवण अतिशय छान मिळतं आहे, बिनधास्त जा. आणि स्वच्छता तर खूपच छान आहे. आणि यांचा पत्ता जो आहे तो मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो एकदा चेक करा. कसा वाटला हा अगदी छोटासा ब्लॉग. धन्यवाद.